हां, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आयोनिक स्ट्रेंथबद्दल माहिती. तर आयोनिक स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय असते बा. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि त्यावर आधारित एक दोन छोटे छोटे प्रश्न पण सोडवून पाहू आणि हा आयोनिक स्ट्रेंथचा कन्सेप्ट अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी वेगवेगळे पुस्तक पण वाचू. तर द आयोनिक स्ट्रेंथ ऑफ अ सोल्युशन is a measure of ionic strength of the solution is a measure of the concentration of ion in that solution. That means ionic strength is a measure of concentration of ion in that solution. Ionic compound when dissolved in water, when the ionic compound dissolved in water, it dissociate into ion. The total electrolyte concentration in the solution, the total electrolyte concentration in the solution will affect the important properties such as dissociation, solubility of different salt. One of the main characteristics of a solution with a dissolved ion is the ionic strength. बघा यामध्ये काय दिलेलं आहे की आयोनिक स्ट्रेंथ म्हणजे नेमकं काय. तर आयोनिक स्ट्रेंथमध्ये ध्यानात ठेवायचं की कोणत्याही सोल्युशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन किती आहे याला आयोनिक स्ट्रेंथ असं म्हणतात. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इज मोर देन आयोनिक स्ट्रेंथ इज मोर. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन इज लेस देन द आयोनिक स्ट्रेंथ इज लो. जर आपण एखादा साल्ट घेतला आणि त्याला पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर त्याचं आयोनायझेशन होणार आहे. म्हणजे जेवढा जास्त सोल्युबल असेल, जेवढा जास्त तो पाण्यामध्ये सोल्युबल असेल म्हणजेच तो डिसोसिएट होत आहे. म्हणजेच मॅक्झिमम नंबर ऑफ आयन्स आर in that solution. That means the ionic strength is more, but some of the salt is more soluble and some are less soluble. That means it produces a less number of ion. That means जर साल्टची सोल्युबिलिटी जर जास्त असेल म्हणजे त्याचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत आहे आणि डिसोसिएशन कम्प्लिटली होत आहे म्हणजेच त्याची आयोनिक स्ट्रेंथ जास्त. ज्या साल्टचं डिसोसिएशन पूर्णपणे होत नाही तर असे साल्ट म्हणजे त्या साल्टची आयोनिक स्ट्रेंथ ही कमी राहील. म्हणूनच आयोनिक स्ट्रेंथवर डिपेंडंट फॅक्टर जे आहेत ते आहे डिसोसिएशन, सोल्युबिलिटी आणि एक महत्त्वाचं नंबर ऑफ आयनवर डिपेंड असणारं फॅक्टर म्हणजे आयोनिक स्ट्रेंथ. आयोनिक स्ट्रेंथ आय ऑफ अ सोल्युशन इज अ फंक्शन ऑफ अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑल आयन प्रेझेंट इन दॅट सोल्युशन. मग आपण आता हाऊ टू कॅल्क्युलेट द आयोनिक स्ट्रेंथ, आयोनिक स्ट्रेंथ कशी काय कॅल्क्युलेट करायची यासाठी बघतो आहे फॉर्म्युला. तर आयोनिक स्ट्रेंथ आयने डिनोट करतात. आय इज इक्वल टू 1/2. दॅट मीन्स हाफ. समोर एक चिन्ह दिलेलं आहे त्याला समेशनचं चिन्ह असं म्हणतात. म्हणजे त्या चिन्हासमोर असणाऱ्या प्रत्येक जी टर्म दिलेली आहे त्या टर्म तशा सारख्या टर्मची बेरीज म्हणजेच आय इज इक्वल टू हाफ समेशन ऑफ आय इज इक्वल टू 1 to n CIZI², वेअर CI इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. तर CI म्हणजे काय असते तर मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन. दॅट मीन्स it is expressed in a mole per dm cube and Zi is the charge number of that ion. म्हणजे C for concentration and Z for charge on that particular ion, and the sum is taken overall ion in the solution. For example, 1:1 electrolyte such as sodium chloride, the ionic strength is equal to the concentration, but for 1:1 electrolyte such as sodium chloride the ionic strength is equal to the concentration, but for MgSO4 like the ionic strength is 4 times higher. Generally the multivalent ion contribute strongly to the ionic strength. That means if the electrolyte is a multivalent then the ionic strength is more. After that we are discussing this topic for a non-ideal solution, because in a non-ideal solution volumes are no longer strictly additive. It is often preferable to work with molarity B, which is expressed in a mole per kg, rather than molarity C, which is expressed in a mole per liter. In this case ionic strength is defined as I is equal to half summation of I is equal to 1 to n
BiZi square, where I is the individual element or identification number and Z is the charge of the element. Now तर यानंतर आपण या आयोनिक स्ट्रेंथवर आधारित की वेगवेगळे जर इलेक्ट्रोलाइट घेतले तर आपण आयोनिक स्ट्रेंथ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो याची एक दोन उदाहरणं बघणार आहोत. हे जे आयोनिक स्ट्रेंथवर उदाहरणं घेणार आहोत हे उदाहरणं तुमच्या नेटसेटच्या परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जर सिलेबसमध्ये आयोनिक स्ट्रेंथ हा जर टॉपिक असेल तर नक्कीच यावर आधारित एक प्रश्न असतोच. तर म्हणून सर्वांनी व्यवस्थित नेटसेटच्या दृष्टिकोनातून म्हणा आणि तसंही तुमच्या MSCच्या दृष्टिकोनातून म्हणा हे व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्यू इज इक्वल टू हाफ summation of I is equal to 1 to n CiZi square. It is the, this is not a mu, this one is the, here I is equal to, that means here use the sign I is equal to half summation of I is equal to 1 to n CiZi square. Suppose we have taken here one of the electrolyte 0.1 molar NaCl. For here we have to calculate the ionic strength of 0.1 molar NaCl, half in bracket the concentration of NaCl is a 0.1 molar. म्हणजे जिथे NaCl चं कॉन्सन्ट्रेशन मध्ये Na चं कॉन्सन्ट्रेशन काय राहील 0.1 मोलर Na आणि चार्ज काय आहे तर चार्ज आहे Na वरचा +1 म्हणून 1 चा स्क्वेअर. म्हणजे इथे कॉन्सन्ट्रेशन लिहिलं आहे आपण 0.1 आणि हा चार्ज 0.1 मोलर NaCl आहे. म्हणजेच त्यापासून तयार होणारे जे आयन्स जे आहे 0.1 Na 0.1 मोलर Na आणि 0.1 मोलर Cl निगेटिव्ह आहे. असे दोन पद्धतीचे आयन तयार होतील. तर 0.1 × 1 चा स्क्वेअर प्लस 0.1 मोलर Cl निगेटिव्ह आहे आणि Clवर चार्ज असतो -1 म्हणून -1 चा स्क्वेअर. जेव्हा आपण टोटल कॅल्क्युलेशन जर केलं तर हाफ इंटू 0.1 × 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 × 0.1 म्हणजे 0.1 प्लस 0.1 × -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर 1च होतो. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी मिळून 0.2 असं होईल की हाफ इंटू 0.2 म्हणजेच 0.1 मोलर. त्यानंतर दुसरं उदाहरण घेऊया. 0.1 मोलर Na2SO4 जर सोल्युशन असेल तर तिथे कॉन्सन्ट्रेशन Naचं किती राहील. तर बघा इथे तयार होणारे जे आयन आहे Naचे 2 आयन तयार होईल. Na2SO4चं जेव्हा आपण डिसोसिएशन करतो आहे तर Naचं डिसोसिएशन Na2SO4चं डिसोसिएशन केल्यावर आपल्याला ट्वाईस Na पॉझिटिव्ह आयन मिळेल. ट्वाईस Na पॉझिटिव्ह आयन आणि 1 SO4 डायनिगेटिव्ह आयन. तर 2 Na पॉझिटिव्ह आयन मिळेल. तर एका Na पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलर तर 2 Na पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन होईल 0.2 मोलर. आणि त्यानंतर प्रत्येक Naवर चार्ज असतो +1 म्हणून इथे 1 चा स्क्वेअर. सल्फेट SO4 निगेटिव्ह आयन किती तयार झाला आहे एका डिसोसिएशनमध्ये SO4 आयन एकच तयार झालेला आहे म्हणून इथे कॉन्सन्ट्रेशन घेतलं 0.1 मोलर आणि SO4 वर चार्ज असतो -2 म्हणून इथे -2 चा स्क्वेअर. -2 चा स्क्वेअर केला तर म्हणजे 4 होतो. 4 × 0.1 म्हणजे 0.4 आणि इकडे 0.2 म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन या ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या किंवा कंसामध्ये असणाऱ्या संख्येचं टोटल कॅल्क्युलेशन होते 0.6 आणि म्हणून हाफ ऑफ 0.6 मीन्स 0.3 मोलर. आता त्यानंतर आपण आयोनिक स्ट्रेंथ काढणार आहोत मिक्सचरची. तर इथे समजा आपण मिक्सचर घेतलं आहे 0.5 मोलर NaNO3 आणि 0.2 मोलर CaNO3 ट्वाईस. पहा इथे दोन प्रकारचे साल्ट घेतले आहे 0.5 मोलर NaNO3 आणि 0.2 मोलर CaNO3 ट्वाईस. मग आता आपण इथे
फॉर्म्युला घेऊया आयोनिक स्ट्रेंथचा. आय बरोबर हाफ इन ब्रॅकेट 0.5 मोलर कॉन्सन्ट्रेशन कशात झालं याचं, 0.5 मोलर कॉन्सन्ट्रेशन येण्याचं. अगोदर ची माहिती लिहून टाकू की 0.5 मोलर येणे, ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावर चार्ज कोणता 1, तर 1चा स्क्वेअर प्लस मग दुसऱ्या पद्धतीचा आयन कोणता आहे, CA आहे. CA 0.2 मोलर CaNO3 ट्वाइस टाईम, तर एकच CA प्रोड्यूस होईल म्हणून 0.2 मोलर CA. बट आयन इज अ डाय पॉझिटिव्ह देअरफॉर 2 स्क्वेअर -2 स्क्वेअर घेतला आपण इथे. पहा येण्यासाठी 0.5 मोलर कॉन्सन्ट्रेशन आणि त्याची व्हॅलन्सी 1 असल्यामुळे 1चा स्क्वेअर घेतलं. CA साठी 0.2 मोलर कॉन्सन्ट्रेशन आणि त्याची व्हॅलन्सी +2 असल्यामुळे 2चा स्क्वेअर. आणि नंतर आता उरलेले जे आयन आहे ते NO3चे आहे. तर पहिल्या कंपाऊंडमध्ये NO3 आयन आहे 0.5 आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये NO3 ट्वाइस टाईम आहे, म्हणजे दोन वेळा, बरोबर आहे, 2 वेळा, म्हणजे 0.2 2 टाईम्स म्हणजे 0.4 आणि इकडले 0.5 म्हणजे एकूण कॉन्सन्ट्रेशन NO3चं झालं 0.9. तर आपण हे सगळं मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करून आयोनिक स्ट्रेंथ या मिश्रणाची किंवा मिक्सचरची आयोनिक स्ट्रेंथ आपण काढू शकतो. म्हणजेच इथे आयोनिक स्ट्रेंथ ऑफ दिस सोल्युशन कॅन बी कॅल्क्युलेटेड by using the formula I is equal to 1/2 summation of I is equal 1 to n Ci Zi square, where C is the concentration and Z is the charge on that particular ion. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आयोनिक स्ट्रेंथ व्यवस्थितपणे समजावून घ्यावं आणि यावर आधारित जे काही प्रश्न मी गुगल फॉर्ममध्ये देईन त्या प्रश्नांचं उत्तर सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा आणि अधिकाधिक अभ्यास करून सर्व या युनिटमधले सर्व टॉपिक समजून घ्यावेत. धन्यवाद.